बघा, भारतीय जनता पक्षाचं पुढचं नेतृत्व कोण असावं ही ठरवण्याची आत्ता वेळ नाही. ज्यावेळी ती वेळ येईल तेव्हा तो पक्ष राष्ट्रीय पक्ष आहे, मोठा पक्ष आहे, लोकशाही मानणारा पक्ष आहे. त्या पक्षामधले वरिष्ठ नेते बसवतील. पण याच्यावर राज्याचे प्रमुख माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी काय सांगितलंय की 2029चं नेतृत्व म्हणून सुद्धा आम्ही आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांकडे बघतोय. ह्या एका ओळीमध्ये त्याचं उत्तर आलेलं आहे. आणि मुळात भाजपचा निर्णय काय घ्यायचा हे ह्याच्यामध्ये ढवळाढवळ करायची संजय राऊतांना काय गरज. संजय राऊतांचा उबाटा हा कुठल्या म्हणजे त्यांची संख्या किती आणि देश व्यापला आहे भाजपच्या सत्तेने, महायुतीच्या सत्तेने. त्यामुळे जो एवढा मोठा पक्ष आहे, पक्ष संघटन आहे, त्यांच्या बाबतीत एवढ्या छोट्या असणाऱ्या उबाटाच्या एका प्रवक्त्यानं बोलणं हे मला तर काही योग्य वाटत नाही. रोजच्या रोज ना संजय राऊतांना काहीतरी राष्ट्रीय मुद्द्यावरचं एखादं वाक्य बोललं की दिवसभर आपल्या भोवती सगळी माध्यमे फिरतात. ही त्यांची जुनी सवय आहे. पण माननीय मोदी साहेबांच्या बाबतीत या महाराष्ट्राची भूमिका किंवा राज्याची भूमिका म्हणून, भाजपची भूमिका म्हणून माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी स्पष्ट केले. त्यामुळे याच्यावर आता अधिक भाष्य करण्याची गरज नाही. पुढील आठवड्यामध्ये भाजपचा नवीन राष्ट्रीय अध्यक्ष होणार आहे. ठीक आहे, मी सांगितलं ना. बघा, भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे, देशव्यापी पक्ष आहे, देशात प्रचंड मोठा जनाधार असणारा पक्ष आहे. महायुतीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे सहकारी पक्ष आहोत. मग असं असताना त्यांची जर नियमित प्रक्रिया असेल की इतका कालावधी झाल्यानंतर पुढचा अध्यक्ष निवडायचा, तो कालावधी झाल्यानंतर त्याचा पुढचा अध्यक्ष निवडायचा, तर ही पक्षीय संघटनेमधली लोकशाही आहे. ही प्रक्रिया चालू राहत असते ना. ठराविक कालावधी संपला की ती प्रक्रिया चालू होत असते. तो म्हणजे नित्य प्रक्रियेतला भाग आहे. राज ठाकरे यांनी काल भाषण केले. त्यांनी भाषणामध्ये औरंगजेब कबरचा मुद्दा उपस्थित केलाय आणि कबरवरती राजकारण करणं अत्यंत निरर्थक आहे आणि कबर उकरून काढणं किंवा उकरून फेकणं हे देखील निरर्थक, अनावश्यक असल्याचं. नाही नाही नाही, राज ठाकरे साहेब काय म्हटले की जो महाराष्ट्राचा शत्रू आहे, जो महाराष्ट्र उद्ध्वस्त, स्वराज्य उद्ध्वस्त करायला औरंगजेब आला होता, ज्याने आमचे राजे धर्मवीर छत्रपती संभाजी राजांचा अनन्वय छळ केला, त्याचं थडगं राहू द्या, पण त्याचं उदात्तीकरण करू नका. त्याचं सुशोभीकरण आणि त्याला दर्ग्यासारखं स्वरूप देणं हे करू नका, हे त्यांनी सांगितलं. आणि हाच विचार छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा आपण पाहिलेला आहे. जो औरंगजेब छत्रपती शिवाजी महाराजांना मारायसाठी म्हणून आला होता आणि जेव्हा औरंगजेबानं कपट केलं, अफजल खानानं कपट केलं आणि त्याचा कोताळा प्रतापगडाच्या पायथ्याशी जेव्हा राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी काढला आणि त्याचं जेव्हा छाटलेलं शिर प्रतापगडावर नेलं गेलं, तेव्हा राजेने छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं की त्याला त्यांच्या धर्म रीतिरिवाजाप्रमाणे त्याचं तिथं दफन करा. म्हणजे ही संस्कृती आहे, ही छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलेली आहे. पण ह्या मताशी आम्ही सगळे सहमत आहोत. त्याचं उदात्तीकरण होता उपयोगाचं नाही. त्याला धार्मिक स्थळ म्हणून संरक्षण देण्याची गरज नाही. ठीक आहे, तो आला, त्याला महाराष्ट्र स्वराज्य जिंकता आलं नाही, त्याला ह्याच मातीत मराठ्यांनी गाडला. त्याचं आपलं जे काही इतर त्या धर्मातल्या लोकांचं जसं ते काय कबर बिबर असते किंवा ते काय त्यांचं जे काय थडगं वगैरे असतं तेवढ्या पुरतं ठेवा ना, त्याला कोणाचं काही नाही म्हणणं आहे. राष्ट्रपतींचं असं वाटतं की सुसंस्कृत महाराष्ट्र हा देवेंद्रजींच्या हाती दिलाय, तो चांगला सांभाळणार असतील तर माझा त्यांना जाहीर पाठिंबा आहे. ही भूमिका पटते का तुम्हाला? राज ठाकरेंनी लवकरच अधिकृतरित्या महायुतीत सहभागी व्हावं अशी त्यांची इच्छा आहे. आमच्या इच्छेला महत्व नाही. महायुतीमधला निर्णय घेण्याचे अधिकार माननीय फडणवीस साहेब, माननीय शिंदे साहेब आणि माननीय अजितदादा नाहीत. पण आदरणीय राज ठाकरे साहेबांनी जर काल हे वक्तव्य केलं असेल की सुरक्षित महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हातामध्ये आहे, सुसंस्कृत महाराष्ट्र, तर त्याचं आम्ही स्वागत करतो. कारण मान्य फडणवीस साहेबांचं, शिंदे साहेबांचं, मान्य दादांचं हे जे नेतृत्व महायुतीला मिळालेलं आहे, या नेतृत्वाखाली महायुती प्रगती करते आहे. आणि राज ठाकरे साहेब जर अशा विचारांचं स्वागत करत असतील तर आम्ही देखील त्यांचं स्वागत करू. गिरीश महाजन जबाबदार म्हणते, ते काय म्हणतात की लाडकी बहीण योजनेमुळे 30 ते 40 हजार कोटींचं बर्डन सरकारवरती पडलंय.
त्यामुळे सध्या तुर्तास कर्जमाफीचा प्रस्ताव नाही. काही शेतकरी कर्ज भरत नाही की कर्जमाफी झाली आहे, त्यामुळे असा कुठलाच प्रस्ताव नाहीये कर्जमाफीचा. सध्या सरकारकडे आर्थिक अडचणी आहेत. काल याच्यावर मी कराडमध्ये सविस्तर बोललेलो आहे आपल्या सर्व इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या पुढे, ती तुमच्या सगळ्यांच्याकडे असेल. पण थोडक्यामध्ये मी सांगतो की कर्जमाफीची जी घोषणा जाहीरनाम्यामध्ये किंवा निवडणुकीच्या अगोदर भारतीय जनता पक्षाकडनं महायुतीकडनं देण्यात आलेली होती, ती घोषणा त्याच्यापासून आम्ही बाजूला हटलेलो नाही. पण राज्याच्या तिजोरीचा देखील विचार केला पाहिजे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्यासाठी अंदाजे जवळपास 35-40 हजार कोटी रुपये वर्षाला लागत आहेत. पण शेतकऱ्याला सुद्धा आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. मी कराडमध्ये बोलताना स्पष्ट सांगितलं होतं, आपण काढून बघा की उत्पन्नाचे स्रोत वाढवणारे जे विभाग राज्य सरकारमध्ये आहेत त्या विभागांना या आर्थिक वर्षाचा प्लॅन करायचे आदेश मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. त्यामुळं उत्पन्न कसं वाढवता येईल, जे जे उत्पन्नाचे स्रोत आहेत ते कसे वाढवता येतील यावरती आमचं सगळ्यांचं काम सुरू आहे. त्यामुळं आर्थिक उत्पन्न तिजोरीमध्ये वाढलं की जरूर योग्य वेळी शेतकरी कर्जमाफीचा सुद्धा विचार हे सरकार करेल. 27ला महाराष्ट्रात कुंभमेळा होतोय. राज ठाकरेंनी काल गंगेचं प्रदूषण दाखवलं. 27ला सिंहस्थ कुंभमेळा नाशिकला होतोय. त्यांनी त्या बाबतीत नदी साफ करण्याबाबतीत त्यांनी प्लॅनिंग केलेलं याचं त्यांनी काल म्हटलं. कुंभमेळ्यासाठी सरकार राज ठाकरेंची मदत घेणार का नाशिकच्या? नाही, राज ठाकरे साहेबांची मदत घेणार का याच्यापेक्षा राज्य सरकारनं मंत्रिमंडळातले ज्येष्ठ मंत्री माननीय गिरीश महाजन साहेबांना कुंभमेळा मंत्री म्हणून स्वतंत्र त्यांना जबाबदारी दिलेली आहे आणि संपूर्ण त्या कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीचा आढावा माननीय फडणवीस साहेबांनी घेतला, माननीय शिंदे साहेबांनी घेतला, आमचे स्थानिक मंत्री आहेत नाशिक जिल्ह्यातले ते घेत आहेत. आणि ज्या काही उपाययोजना, खबरदारी, तीर्थस्थानाला येणाऱ्या तिथल्या भक्त भाविकांची गैरसोय होणार नाही याच्यासाठी आवश्यक निधीची सुद्धा तरतूद राज्य सरकारने केलेली आहे. त्यामुळे राज्य सरकार या सगळ्या बाबतीत चांगल्या प्रकारे नियोजन करते. महाराष्ट्रातला नाशिक त्र्यंबकेश्वरचा कुंभमेळा हा अतिशय चांगल्या पद्धतीनं सुनियोजित पद्धतीनं पार पाडण्याचं आम्ही कामकाज सुरू केलेलं आहे. राज ठाकरे यांनी काल तुर्कस्तानच्या पर्यटन व्यवसायाचं उत्तम असं उदाहरण दिलं की कशा प्रकारे चालताना करोडो डॉलर्स तिथे निर्माण करतायत त्यांच्या राज्यासाठी. तुम्ही स्वतः पर्यटन मंत्री आहेत, तुमचा काय विचार? हे मी आधी सांगितलं ना, चार्ज ज्या दिवशी मी घेतला पर्यटन विभागाचा, माझी पहिली आढावा बैठक झाली तेव्हा देखील मी सांगितलं होतं की टुरिझमला खूप पोटेन्शियल महाराष्ट्रामध्ये आहे. आपण वॉटर स्पोर्ट्स नवीन सुरू करतोय, परत ॲडव्हेंचर स्पोर्ट्स आपण नवीन सुरू करतोय, आपण फोर्ट टुरिझम म्हणजे गड किल्ल्यांचं पर्यटन याच्यावरती मोठा भर या ठिकाणी देतो. आणि ह्या सगळ्याचं सादरीकरण एकत्रपणानं महामहोत्सव महाराष्ट्राचा पर्यटन विभागाचा हा मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये महाबळेश्वरला या ठिकाणी 3 दिवसाचं आयोजित केलेलं आहे. त्याच्यामध्ये पर्यटनाला कसं पोटेन्शियल आहे, कुठं कुठं आपण काय काय सुविधा देणार आहोत. आता आमच्याकडे बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाची अशा प्रॉपर्टीज आहेत की त्या विना वापरात आहेत किंवा अल्प प्रमाणात त्याचा वापर होतो. मी माननीय मुख्यमंत्र्यांना आणि माननीय उपमुख्यमंत्र्यांना विनंती केलेली आहे की या अर्थसंकल्पामध्ये जर मला थोडा निधी वाढवून दिला तर आम्ही स्वतः त्या प्रॉपर्टी डेव्हलप करू आणि चांगल्या जे काय हॉस्पिटॅलिटी एजन्सीज आहेत किंवा हॉटेल व्यावसायिक आहेत, ताज ग्रुप असेल, ओबराय म्हणजे ट्रायडंट ग्रुप असेल, फर्न ग्रुप असेल किंवा आणखीन मोठे मोठे लिमेरेडिन ग्रुप असेल, अशा लोकांना ते चालवायला आम्ही देऊ की जेणेकरून प्रोफेशनल मॅनेजमेंट येईल. आणि आमच्याकडे MTDC कडे प्रॉपर्टीज आहेत पण त्याला ते सुस्थितीत मॅनेज कमर्शियली करणं हे आमच्याकडे यंत्रणा नसल्यामुळे आम्ही तसाही प्लॅन करतोय. त्यामुळे जरूर आपल्याला येणाऱ्या वर्षभरामध्ये टुरिझमच्या बाबतीत एक चांगल्या प्रकारे मी ज्या गोष्टींचा उल्लेख केला, ॲडव्हेंचर स्पोर्ट्स, वॉटर स्पोर्ट्स, फोर्ट टुरिझम, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला निश्चितपणे टप्प्याटप्प्याने पुढे गेलेले दिसतील. आणखीन एक मुद्दा त्यांनी उपस्थित केलाय की औरंगजेबचं प्रकरण असू दे, त्याचं बीड हत्या प्रकरण असू दे, मुद्दे महत्वाचे बाजूला ठेवून जातीचा रंग प्रत्येक ठिकाणी दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये लक्ष विचलित करण्याचं काम काही पक्षांनी केलेलं आहे. कोण करते त्यांनी नाव सांगावं ना, कोण करते. हे बघा, सरकार म्हणून, शासन म्हणून आम्ही तर असे प्रकरण होणार नाहीत आणि असे प्रकरण झाली तर वेळेत ती सगळे आटोक्यात येतील यासाठी सगळ्या यंत्रणा आमच्या कामाला लागेल. राज्य सरकार विशेषतः गृह मंत्रालय असा जातीय मतभेद कधीच या ठिकाणी करत नाही. त्यामुळं असं जर काही दुर्दैवानं कुठं घडत असेल तर ते वेळीत आटोक्यात आणण्याचा प्रयत्न आपण करतो. आपण पाहिलं नागपूरचा प्रकार घडला, आपण ॲडिशनल फोर्स तिथं लावला, जवळपास 100-150 पेक्षा जास्त लोकांना अटक करून कारवाई केली. म्हणजे कुठेही जातीय तणाव वाढणार नाही याची खबरदारी महाराष्ट्र सरकार घेतच आहे कायम.
चलो. खार पोलिसांनी कुणाल कामरा यांना समन्स बजावलेलं आहे. आज त्यांना कुठल्याही परिस्थितीत हजर व्हायचं आहे, मात्र अद्याप ते हजर झाले नाही, कुठल्याही संपर्कात नसल्याचं पोलिसांनी. काय आहे, संजय राऊतांचे ते संपर्कात आहे. म्हणजे त्यांनीच सांगितलं, संजय राऊतांनी सांगितलं, माझं त्यांचं बोलणं होतंय. नोटीस देऊन जर कुणाल कामरा येत नसेल तर संजय राऊतांना घ्या ना बोलवून चौकशीला, की तुम्ही संपर्कात आहे, कुठल्या नंबरवर आहे, कुठनं संपर्कात आहे. त्यामुळे पोलिसांची ही पद्धतच आहे की एखादा संशय मिळत नसला तर त्याच्या नजदीक लोकांना, जवळच्या लोकांना बोलवतात चौकशीला. म्हणजे आज वाट बघावी पोलिसांनी, 31 तारीख आहे, नाही तर उद्या संजय राऊतांना बोलवावं. खार पोलीस स्टेशनचं निवेदन द्याल का की संजय राऊत संपर्कात आहेत, त्यांना बोलून त्यांची चौकशी करा. मंत्र्यांनी निवेदन द्यायची आवश्यकता नसते. पक्षातर्फे. काय पक्षातर्फे सुद्धा निवेदन, ही पोलिसांची कामकाजाची प्रक्रियाच आहे. म्हणजे आपण बघा, कुठल्याही केसमध्ये संशयित सापडला नाही की तो कोणाच्या नजीक, म्हणजे लवकरच्या मागच्या काळात कोणाच्या संपर्कात होता, त्याचं कुठं टावर लोकेशन होतं, कोणाच्या फोनवरनं त्याच्याशी फोन झाला होता, हे सायबर सेलवाले काढतात शोधून. त्यात ऑटोमॅटिक संजय राऊत आणलं. त्याच्यापेक्षा संजय राऊतांची क्लिपच पाठवा ना पोलिसांना, खार पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्याला. तुमच्या चॅनलकडे आहे ना, एक लोकहिताचं काम तुम्ही पण करा. त्या खार पोलीस स्टेशनला द्या पाठवून ती क्लिप, ते लगेच आमचे अधिकारी इन ऍक्शन येतील. सर, बीडमधली एक घटना समोर आली आहे. वाल्मिक कराडला कारागृहामध्ये मारहाण झाल्याची बातमी समोर येते. जुने काही त्यांचे वैमनस्य होते आणि त्यातून ही मारहाण झाल्याची माहिती. मी पण आज पाहिलं मगाशी वाहिन्यांवरती की जेलमध्ये त्या प्रकरणातल्या वाल्मिक कराडला आणखीन एक जणाला कुणाला तरी तिथं मारहाण झालेली आहे. मला अधिकृत माहिती नाही, कदाचित माननीय गृहमंत्री महोदय किंवा गृहराज्यमंत्री महोदयांकडे त्याची माहिती असेल, पण मी अधिकृत माहिती जेल प्रशासनाकडनं घेतो. अधिकृत माहिती घेतल्याशिवाय बोलणं योग्य नाही. सर, राज ठाकरे रामलल्ला यांचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहेत, मात्र ब्रिजभूषण सिंग यांनी सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी पहिलं उत्तर भारतीयांची त्यांनी माफी मागावी, तरच त्यांनी रामलल्लाचं दर्शन घ्यावं. हिंदुत्वाचा अजेंडा आहे, मराठी माणूस म्हणून सोबत याल तर नक्कीच स्वागत करू, अशी भूमिका मांडणाऱ्या राज ठाकरेंच्या मागे महाराष्ट्र सरकार असेल का? नाही, हे बघा, एका पक्षाचे प्रमुख म्हणून प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेण्याचे अधिकार सगळ्यांनाच आहे. धार्मिक स्थळाला भेट देणं आणि तिथं देवादिकांचं दर्शन करणं आणि त्याला पक्षीय वक्तव्याचा आधार घेऊन मना करणं, ह्या दोन भिन्न बाजू आहेत. जर मान्य राज ठाकरे साहेब प्रभू रामचंद्रांच्या दर्शनासाठी जात असतील तर त्यांना अडकाव करू नये. उत्तर भारतीयांच्या बाबतीतली राज ठाकरे साहेबांच्या पक्षाची भूमिका वेगळी आहे. अक्रॉस द टेबल किंवा दोन्ही पक्षाचे किंवा दोन्ही उत्तर भारतीयांची आणि राज ठाकरे साहेबांच्या पक्षाच्या लोकांची याच्या बाबतीत चर्चा होऊ शकते. चर्चेतनं त्यांनी मार्ग काढावा, पण देवधर्माला जाताना कोणाला अडवणं योग्य नाही. हाँ, हिंदी में थोड़ा लो. संजय राउत बोल रहे हैं कि मोदी जी रिटायर होंगे और उनका वारिस महाराष्ट्र से होगा. देखिए, भारतीय जनता पक्ष का नेतृत्व कौन करेगा, इसका निर्णय लेने का अधिकार जो नेशनल पार्टी है बीजेपी, उनको और उनके पार्टी का जो हाईकमांड है उनको है. पूरे देश भर में भारतीय जनता पार्टी की सत्ता और महायुति की सत्ता है. ऐसा वक्तव्य कौन कर रहा है मोदी जी के नेतृत्व के बारे में? वो संजय राउत उबाटा का प्रवक्ता कर रहा है. अभी उबाटा का साइज अगर देखे तो भारतीय जनता पक्ष की व्याप्ति, भारतीय जनता पक्ष का जितना साइज देश में है उससे तो कंपैरेटिवली बहुत छोटा पक्ष है उबाटा. और इसके आगे भी भारतीय जनता पक्ष के महाराष्ट्र के वरिष्ठ नेता और राज्य के मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहब ने क्या स्टेटमेंट दिया है कि 2029 का चुनाव हम मोदी जी के नेतृत्व में ही लड़ेंगे. तो इसका आंसर क्लियरली भाजपा के वरिष्ठ नेता लोगों ने दिया है ना कि मोदी जी के नेतृत्व में ही 2029 का इलेक्शन हम लोग लड़ने वाले. तो बार बार इसके ऊपर राउत को सवाल खड़ा करने की कोई जरूरत नहीं है. उसको पूछो ना, अभी एक दिन के बाद शायद अभी इन्होंने पूछा ना कि वो खार पुलिस स्टेशन में, किधर कौन सा पुलिस स्टेशन, खार पुलिस स्टेशन में कामरा के, तो वहाँ शायद मिल सकते हैं आपको. कामरा को लेकर के जिस तरीके से संजय राउत के बयान आ रहे हैं, लेकिन पुलिस कह रही नोटिस भेज रहे हैं, कामरा संपर्क में नहीं आ रहा है, कहाँ पर है? नहीं, आज लास्ट डेट है उसका. जो पुलिस ने उसको जो टाइम लिमिट देना चाहिए नोटिस में, वो टाइम लिमिट देने के बाद 31 मार्च का उसको डेडलाइन दिया है. रात 12 बजे तक भी वो आ सकता है. अगर आया तो पुलिस उसको क्वेश्चन करेगी, पुलिस उसका इन्वेस्टिगेशन करेगी
और उसके बाद पुलिस अपना जो भी लॉ है, जो भी रूल्स है, उसके तहत आगे काम करेगी। लेकिन अगर नोटिस मिलने के बाद भी और अगर पुलिस ऐसी कहती है कि वो इसमें नहीं है, संपर्क में नहीं है, तो अभी संजय राउत ने 2 दिन पहले कहा था कि उसके संपर्क में, संजय राउत के संपर्क में वो है और संजय राउत की उसके साथ बात हुई है, वो ओपन चैनल पे का है। तो मेरी आपको भी रिक्वेस्ट है माध्यम भाइयों को कि आपके पास की जो क्लिप है वो खार पुलिस स्टेशन के वरिष्ठ अधिकारी को आप लोग भेजो। 12 बजे के बाद अगर वो नहीं कैमरा आता है तो वो किसके संपर्क में था, पुलिस उसको भी चौकसी के लिए बुला सकती है। राज ठाकरे बोल रहे कि औरंगजेब का महिमा मंडल नहीं होना चाहिए, उसकी कब्र रखो और वहाँ पे बोर्ड लगाओ ताकि हमारा इतिहास आगे वाली पीढ़ी को। उनकी बात बिल्कुल सही है। जो स्वराज्य द्वेष्टा है, जो हमारे राजा छत्रपति धर्मवीर संभाजी राजे का उसने कत्ल किया, धोखे से कत्ल किया, उसका अंत भी इस महाराष्ट्र की मिट्टी में ही हुआ। उसका वो जो कब्र है, वो जगह है, वो रहने दो उधर, लेकिन उसका उदात्तीकरण मत करो, उसको धार्मिक स्थल का दर्जा मत दो, उसका कोई वहाँ का बड़प्पन, वहाँ बड़ा बड़ा कुछ ऐसा कुछ स्ट्रक्चर मत बनाओ। वहाँ राज ठाकरे साहब कहते हैं वैसे वहाँ लिखना चाहिए जो महाराष्ट्र खत्म, स्वराज्य खत्म करने के लिए आया था, वो खुद इस मिट्टी में खत्म हो गया, लेकिन वो स्वराज्य को हाथ नहीं लगा पाया। ऐसा बड़ा बोर्ड लगा के उसको कैसा उसका अंत हुआ औरंगजेब का महाराष्ट्र में, ये लोगों को, अगली पीढ़ी को समझ आना चाहिए। इसके लिए राज ठाकरे ने जो कहा वो सही है। एक बात देखिए, बीड में एक मस्जिद के वहाँ पर विस्फोट हुआ, मलाड में भी एक गुड़ी पड़वा का कलश लेके जा रहे थे, तिरंगा झंडा लेके जा रहे थे, तो वहाँ पे कुछ लोगों ने मारपीट कर दी। इस तरह के मामले लगातार हो रहे हैं। नहीं, ये बात ठीक नहीं है। बीड का जो इंसिडेंस हुआ, उसका जो मेन एक्यूज्ड है उसको पुलिस ने पकड़ लिया है। उसने कोई रील वगैरह बनाई थी वो जिलेटिन के साथ में, पुलिस उसका इन्वेस्टिगेशन करेगी। देखिए, ये लोग जो ऐसे मारते फिरू लोग रहते हैं, वो ऐसा जानबूझ के कुछ करते हैं, लेकिन पुलिस का इंटेलिजेंस वहाँ पे रहता है, पुलिस तुरंत एक्शन में आ जाती है। लेकिन ऐसी घटना न घटे, इसीलिए इसके लिए हम लोग पुलिस को 24/7 अलर्ट रहने का आदेश देंगे। वही बताया ना मैंने आपको, ऐसी जो घटनाएं घटती है, इसके लिए पुलिस का इंटेलिजेंस और ज्यादा स्ट्रांग चाहिए। ऐसे कौन लोग है, कौन किसका प्लानिंग कर रहा है, इसका बिफोर इंसिडेंट्स घटे, इसके पहले ये हमको समझ में आए। इसीलिए पुलिस का इंटेलिजेंस और ज्यादा स्ट्रांग करने का हम प्रयास करेंगे। सर, संजय राउत का एक किताब आने वाला है, 15 दिन में वो किताब बाहर आएगा, तो 100 दिन जेल में थे, इसका एक्सपीरियंस उसमें लिखने वाले क्या लगता है, क्या करने आने दो बाहर किताब, फिर देखेंगे। मेरे को लगता है कोई देखेगा भी नहीं वो किताब को, उसको वो संजय राउत ने ज्यादा कॉपीज नहीं छपनी चाहिए। जो फंक्शन के लिए थोड़ा बहुत कॉपी छपके उसका पब्लिशिंग कर ले, लेकिन वो मार्केट में आएगा तो चलेगा नहीं किताब वो। क्या उसमें अपराधियों, पॉलिटिकल अपराधियों के लिए टिप्स होगा? देखिए, एक ही बात मैं आपको बताता हूँ। जब वंदनीय बाला साहब ठाकरे साहब सामना में लिखते थे संपादकीय, तो हम लोग सुबह पहले सामना पेपर आने की राह देखते बैठते थे, और सब महाराष्ट्र के लोग। लेकिन जब से संजय राउत ने लिखना चालू किया तो वो सामना का संपादकीय कोई पढ़ता नहीं है। वैसा ही वो किताब की हालत होने वाली है। और राउत की किताब में झूठी बातें ही ज्यादा होंगी, उसकी सच्ची बातें कम होंगी उस किताब में। जैसे सबको राज ठाकरे जी ने एक बयान दिया था कि चलो अभी मराठी होनी चाहिए, लेकिन कोई अगर नहीं बोलेगा तो हम कान के नीचे बजाएंगे। देखिए, कायदा कानून किसी ने हाथ में नहीं लेना चाहिए। अभी मराठी को राष्ट्रभाषा का दर्जा भी प्राप्त हुआ है, केंद्र सरकार ने वो भी निर्णय लिया है। इसीलिए महाराष्ट्र में जो भाषा सब लोग की है, महाराष्ट्र की भाषा है, वो मराठी भाषा बोलनी ही चाहिए, ये हमारा ही कहना है। लेकिन अगर किसी को आती ही नहीं है, मीन्स कि वो जानबूझ के करता है ऐसा नहीं, मीन्स उसका प्रॉब्लम ही वो समझ नहीं पाता है, क्यों बोल नहीं पाता है, ऐसे लोगों को सीखना चाहिए। महाराष्ट्र में रहना है तो सीखना पड़ता है। देखिए, हमारे यहाँ के लोग भी बहुत सारे आउट ऑफ इंडिया जाते हैं, वहाँ इंग्लिश आनी चाहिए, इंग्लिश बोलना पड़ता है, तो हम लोग सीखते हैं ना वहाँ जाने के बाद कि इंग्लिश हमको बोलना आना चाहिए, समझना चाहिए। वैसे जिसको भी महाराष्ट्र में रहना है उसने मराठी सीखनी चाहिए। ओके, थँक्यू। नाही आता बास ना, आता नाश्ता घेतला तुम्ही? मराठीचा प्रश्न मराठी. मराठीचा प्रश्न मराठी. मला उठू द्या.
साहेब, राज ठाकरे यांनी सांगितलं की मराठी भाषेला अभिजात दर्जामुळे त्या गोष्टी पाळल्या गेल्या पाहिजेत, पण जर कोण पाळत नसेल तर त्यांच्या कानाखाली वाजवा, असं स्पष्ट नाही, राज ठाकरे साहेबांची वक्तव्य 2 भागामध्ये विचार केला पाहिजे. पहिला भाग तर राष्ट्रभाषेचा दर्जा मिळालाय तर तो स्वागतार्ह आहे आणि त्याच्या अनुषंगानं मराठी हे महाराष्ट्रामध्ये बोलणं हे निश्चितच सगळ्यांना आलं पाहिजे. मराठीच्या बाबतीत कायदा हातात घेऊन मराठी येत नाही म्हणून कोणाला तरी मारहाण करणं, म्हणजे ज्याला खरंच अडचण असेल, समजत नसेल, बोलता येत नसेल तर आपण समजू शकतो. पण जाणून बुजून जर एखादा, आता मध्ये आपण 2-3 इन्सिडेंट्स बघितले की जाणून बुजून एखादी व्यक्ती मराठी बोलत नाही हिंदी बोलते, हा मस्तखोरपणा झाला, हा आगाऊपणा झाला. अशा लोकांना निश्चितपणे पण कायद्याच्या मार्गाने पोलिसांना सांगून म्हणा किंवा बाकीच्या लोकांना सांगून म्हणा त्यांना समज दिली पाहिजे, त्यांना वठणीवर आणलं पाहिजे. पण महाराष्ट्रामध्ये सरकारमध्ये असताना आम्ही म्हणणं की कानाखाली लावू हे योग्य नाही. पण मराठीचा आदर आम्ही सगळेजण करतो आणि मराठी ही सगळ्यांना आलंच पाहिजे. राष्ट्रभाषेचा दर्जा मराठीला मिळालेला आहे. ज्याला महाराष्ट्रात राहायचंय, ज्याला महाराष्ट्रामध्ये काम करायचंय, उद्योग करायचा आहे, व्यवसाय करायचा आहे, नोकरी करायची, त्याला मराठी ही आलंच पाहिजे. उदाहरण आपण घ्या, आपल्यातले बरेचसे लोक परदेशात आपण जातो आणि परदेशात गेलो की तिथं बहुतांश ठिकाणी इंग्लिश बोलावं लागतं. पण आपण जाण्यापूर्वी शिकतो किंवा तिथं गेल्यानंतर शिकतो इंग्लिश वाचायला, बोलायला. त्यामुळं जिथं जिथं जी जी भाषा आहे त्या बाबतीत तिथल्या लोकांना ती भाषा बोलताच आली पाहिजे. या मताशी राज ठाकरेंच्या मी सहमत आहे. ओके, थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.